एवढाच आवाज आहे. नमस्कार तुम्हा सर्वांना नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उत्तम मराठी चित्रपट येत आहेत. 10 तारखेला संगीत मानपमान येतोय. तो तुम्ही पाहणार आहात अशी आम्हाला खात्री आहे. तो आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघा. तोंड गोड होईल. संक्रांती आसपास आहे आणि मग जर तांबडा पांढरा खायचा आस्वाद घ्यायचा असेल तर 17 जानेवारीपासून जिलेबी बघा. तिखट आहे. नाव जिलेबी असलं तरी सिनेमा तिखट आहे. नाव जिलेबी असलं तरी सिनेमा नमकीन आहे. नाव जिलेबी असलं तरी ही जिलेबी गोल आहे. त्यामुळे खूप मजा येईल. खूप चित्रपट बनवताना आम्हाला खूप मजा आली. चित्रपट करताना आम्हाला खूप मजा आली. मी असा रोल याच्या आधी कधी केलेला नाही आहे. तुम्ही प्रसादला या आधी कधी असं पाहिलं नाही. त्याबद्दल प्रसाद आणि प्रणव बोलतीलच. पण खूप भारी वाटतंय. मठाचे खूप खूप आभार आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. कॉलेजच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, मान्यवरांचे, टीचिंग नॉन टीचिंग सगळ्या स्टाफचे मनपूर्वक आभार आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही मराठी चित्रपट आवर्जून थिएटरला जाऊन बघताय आणि बघत राहणार आहात. 17 जानेवारीपासून जिलेबी तुमच्या जवळच्या, लांबच्या, इकडच्या तिकडच्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये. आणि जिलेबीमध्ये डायलॉग आहे तसाच पिक्चर आहे की माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका. एकदा सुरू झालो की मुळा सकट घुसतो. तरी ती नमकीन आहे, तिखट आहे, मग त्याचं नाव चकली का नाही ठेवलं? मग तुम्ही मला प्रश्न कसा विचारला असता? तुम्हाला प्रश्न विचारता यावा, तुम्हाला ती संधी मिळावी म्हणून एवढं अट्टहास केलं. बरं मला सांग स्वप्नील, तू आता गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेस, काम करतोस, मराठी हिंदी दोन्हीकडे काम केलेलं आहेस. कॉलेजमध्ये असताना हा असा माहोल तू किती वेळा एन्जॉय केला आणि काय कसं वाटतं? अनेकदा एन्जॉय केलं. मला असं वाटतं की हा आयुष्यातला सर्वोत्तम काळ आहे. कॉलेज लाईफ इज द बेस्ट टाईम ऑफ युअर लाईफ. भरभरून एन्जॉय करा, धमाल करा, मजा करा, मस्ती करा. कारण ही तुमची वर्ष जी ठरवतात तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं. आणि आता तर अनेक ॲव्हेन्यूज आहेत. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एक सायन्स होतं, एक कॉमर्स होतं, गेला बाजार आर्ट्स होतं. आता 50 गोष्टी करता येतात आणि त्या सगळ्यात प्रावीण्य मिळवता येतं. खूप स्ट्रीम्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुमचे दरवाजे, तुमची दालनं खुली आहेत. ओपन माइंडनी कॉलेज लाईफ एन्जॉय करा. खूप मजा करून घ्या. मन लावून अभ्यास करा आणि तुम्हाला ही वर्ष तुमच्या उर्वरित आयुष्याची दिशा देतील याची मला खात्री आहे. मी त्यांना ना तुम्ही यायच्या आधी विचारलं होतं की तुम्हाला खट्याळ, मिश्किल, रुबाबदार प्रसाद आवडतो की? चेक. जंगलात राहून वाघाशी आणि ठाण्यात येऊन माझ्याशी वैर नाही घ्यायचं. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या. अरे वनमोर आहे त्यांच्याकडे, थांबा. वंचमोर कशाला? जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात मराठी चित्रपट सृष्टीसाठी धूमधडाक्यात झालेली. आमच्या मित्राचा परेश मोकाशीचा बोंबिलवाडी आला आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. 10 तारखेला आमच्या दुसऱ्या मित्राचा सुबोध भावेचा मानापमान येतोय. मानापमान तुम्ही आधी बघा, कारण तो आधी येतोय. मानापमानचं तिकीट तुम्ही पटकन बुक केलं तर तुम्हाला मान मिळेल. तुम्ही उशीर केला तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही, तुमचा अपमान होईल. जे काय होईल, पण तोंड गोड करायला 17 तारखेला जिलेबी खायला थिएटरात या. सगळे मराठी चित्रपट बघा, कारण तुमच्यामुळे मराठी सिनेमा उभा आहे, तुमच्यामुळे मराठी सिनेमा जिवंत आहे. तुम्ही जोपर्यंत तो बघाल तोपर्यंत आम्हाला ताकद मिळेल आणि आम्ही वेगवेगळ्या कलाकृती तुमच्यासमोर आणत राहू. ठीक आहे? सगळे सिनेमे बघा, मराठी सिनेमे बघा. तुमच्याकडे महिन्याचं प्लॅनिंग असेल तर पुष्पा नक्की बघा. मी पण बघणार, पण पुष्पाच्या आधी बोंबिलवाडी बघा, मानापमान बघा, जिलेबी बघा, मग पुष्पा. चा दर्जा राखला पाहिजे. आपल्या सिनेमांवर आपण प्रेम केलं पाहिजे. धर्मवीरांचा आदेश डावलणार होता आपण.
प्रसाद मला सांग, तू कार्निवलला अनेकदा आला, तू कार्निवलच्या मंचावर अनेकदा आलास, मोठ्या कार्निवलच्या मंचावर. सो नाही आलो मी पहिल्यांदा आलोय. अरे काय सांगतोस, क्या बात मला आहे. हे प्रवीणमुळे कल्पेश आहे मला बोलवत नाहीत कधी. सो पण आत्ता पहिल्यांदा आलास तर कसं वाटतं तुला, एनर्जी कशी वाटते? भारी वाटतंय, जाम भारी वाटतंय. कॉलेज लाईफ मी आज जो काही आहे 0.5% 1% यश जे काही मी बघतोय ते फक्त माझ्या कॉलेजच्या दिवसांमुळे बघतोय. माझ्या कॉलेजमध्ये मी BMCC कॉलेजमध्ये शिकलो पुण्यात. आमच्या कॉलेजमध्ये 5व्या वर्षी म्हणजे कॉलेज सोडून जाताना सरस्वती प्रसाद नावाचा पुरस्कार असतो जो बेस्ट आउटगोईंग स्टुडंटला मिळतो. तो मला मिळाला होता कारण 5 वर्षात मी इंडिव्हिज्युअल 84 बक्षिसं मिळवली होती. शेअर करतोय की त्याच कॉलेजचा मुलगा पासआउट झाल्यानंतर त्याचं काय, तो कुठल्या क्षेत्रात जातोय, काय कसं नाव कमावतोय, कुठपर्यंत पोहोचतोय, हे सगळं बघणारी कमिटी आहे. आणि ती कमिटी BMCC मधनं बाहेर पडल्यानंतर काही वर्षांनी प्राईड ऑफ BMCC असा पुरस्कार देते. तो यावर्षी मला जाहीर झालेला आहे. हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही तुला असं सोडणार नाही. नाही, मला असं वाटतं गातो मी बरेचदा, पण मी गेली 4-5 दिवस डे नाईट शूट करतो त्यामुळे माझा आवाज चांगला नाही. आणि वैद्य इतकं उत्तम गायली आहे. मी एक छोटीशी कविता ऐकवतो माझ्या मित्राची, किशोर कदमची कविता आहे. त्याचा वेगळा अर्थ काढू नका. हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं, हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं, पण मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं, पण मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. हिचा हात हातामध्ये घट्ट ठेवला धरून, तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून. तू होतीस नव्हतीस पण हिचं असणं होतं. तू होतीस नव्हतीस पण हिचं असणं होतं. सोबत माझ्या तुझं नसणं हिचं असणं होतं. हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं, हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं, पण मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. असे तसे कसे तरी जगतात काही जण, असे तसे कसे तरी जगतात काही जण. आता हिला जरा जरा कळतं माझं मन. संध्याकाळी गप्प झालो तेही हिला कळलं, संध्याकाळी गप्प झालो तेही हिला कळलं. तुझी बाजू घेऊन हिने खूप मला छळलं. खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही, कुणाच ठाऊक का मी विचारलंही नाही. आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलं बुरं, आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलं बुरं, पण मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. आयुष्यात आल्यानंतर आईसाठी लिहिलेली कविता आहे की हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं, पण मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र. क्या बात है, क्या बात है. कसं वाटतंय? भारी वाटते. आपल्या स्टाईलमध्ये जरा जोशी बेडेकर केली आवाज दो, मटा कार्निवल केली आवाज दो, संगीत मानवमान केली आवाज दो. अभी सबसे बड़ा आवाज आना चाहिए क्योंकि जिलबी के लिए आवाज दो. थँक्यू. खूप भारी वाटतंय. सगळेच जण इथे तरुणाई जमलेली आहे. मला असं वाटतं की कॉलेजमधली जी मुलं आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या करिअरला सुरुवात केली होती, कारण आम्ही दुनियादारी नावाचा सिनेमा केला होता. त्याला काय आवडतंय घंटा सिनेमा केला होता ज्यातून खऱ्या अर्थानं माझ्या करिअरला सुरुवात झाली होती. आणि सगळ्या तरुणांनीच हा सिनेमा चालवला होता आणि स्वप्नील सर सुद्धा त्याच्यामध्ये होते. तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल आणि आठवत असेल. म्हणजे पण आपण सगळे मिळून सांगतोय अरे बाबा थांब, नको मारूस, कोणाला नको मारूस. इतका ॲक्शन आहे या सिनेमामध्ये. आणि मला असं वाटतं पुन्हा एकदा कॉलेजमध्ये आम्ही आलेलो आहोत. सो आमचा हा जिलबी हा सिनेमासुद्धा तुम्ही सगळ्यांनी जर पाहिलात तर निश्चितपणानं हा सिनेमा सुपरडुपर हिट होईल याच्यात कोणतीही शंका नाही. थँक्यू ब्रदर. एकच गोष्ट सांगायची विसरलो.
आत्ता आम्ही इथून जाऊ वेगळ्या कार्यक्रमाच्या तयारीला, पण आज संध्याकाळी आमच्या जिलबी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आहे. सो आज रात्री याचा ट्रेलर नक्की पहा आणि आमच्या सोशल हँडल्सवरून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. कसा